ताई, ताई तू तू गेले काही दिवस स्वीटूला खूप कम्फर्ट करायचा प्रयत्न करतेस, त्याबद्दल थँक्स. ताई स्वीटू माझ्यासाठी खूप महत्वाची आणि ती खूप वेगळ्या एन्व्हायरमेंट मधून आली आहे. तिचं कल्चर थोडस वेगळं आहे आपल्यापेक्षा आणि तरी तू तिला इथे सामावून घ्यायचा प्रयत्न करतेस. इट मीन्स अ लॉट. आई अशी हाक मारलीस खूप दिवसांनी आणि इतक्या फॉर्मली बोलतोयस. हक्क असतो ना ताईचा, म्हणजे आई एवढीच माया करते, ताई आई एवढंच प्रेम करते, आई एवढीच हक्काने सांभाळून घेते. तुझ्या आईपेक्षा कदाचित किंचित जास्त हक्क आहे ताईचा तुझ्यावर. त्या हक्काने तुला बोललीये, समजावलंय, सांगितलंय, भांडले सुद्धा. पण आता भांडण मिटलं ना, आता खूप मिस केलं तुला. बोलतच नव्हतंच माझ्याशी, चुकलंच माझं. पण आय रिअलाइज जेलमधल्या 6 महिन्यांनी खूप काही शिकवलं मला. आपली स्ट्रेंथ, आपला पैसा, आपली पोझिशन नसतं, आपली हक्काची माणसं असतात. खूप दमले मी आता हे सगळं सहन करून. आता ना मला पैसा नकोय, पोझिशन नकोय, नाव नकोय, खुर्ची नकोय. मला फक्त माझी हक्काची माणसं हवी आहेत आणि तुझ्या आयुष्यातली ताईची गमावलेली जागा परत हवी आहे. बस. किती बदललीस तू. कुठे गेलं, कुठे गेलं काय? वॉलेट यार, वॉलेट नाही मिळत आहे मला. अरे तिथेच ठेवलं होतंस ना तू. पण आता मिळत नाहीये. मी इतका वेळ शोधतोय. सगळ्या गोष्टी आहेत हो, पण ते वॉलेट नाही मिळत आहे. थांब, तू तिकडे शोध, मी इकडे शोधतो जरा. तू बाहेर नेलं होतंस का मगाशी? नाही नाही, बाहेर नव्हतं नेलं. तिथेच असणार, तिथेच बघ जरा, नीट बघ. बघ सापडेल तुला. हा, त्या ड्रॉवर मध्ये पण बघ, तिकडे तिकडे खाली बघ, रॅक मध्ये आहे का. नाहीये, नाहीये. मी पण इकडे शोधतोय जरा, मागे आहे का, ह्याच्या इथे आहे का, शेल्फ मध्ये तर नसेल बाबा. हा, ते बेड खाली बघ जरा, बेड खाली आहे का. नाही, तू नक्की बाहेर नव्हतं का नेलंस? नाही नाही नाही, मी बाहेर नव्हतं नेलं. तुझे खरं तर त्याच ड्रॉवर मध्ये. हे बघ, सापडलं फायनली. ही पण वेळ आहे ना, यालाच म्हणतात काकीत कळसा गावाला वळसा, नाही का. हो, तुला वळसा घालायला लागते. काय वळसा? गेलं, तुझ्याकडेच होतं पहिलं. नाही, माझ्याकडे नव्हतं. तुझ्याकडेच माझ्याकडे नव्हतं. म्हटलं होतं की मी तीच घेणार.
स्वीटू ऐक ना. चमकताय मिसेस खानविलकर. ओ मिसेस खानविलकर, हॅलो. मला झोप आली. ओके, गुड नाईट. कानातले आहेत नशीब. साखर घालायची विसरला वाटतं रमेश आजच्या हात. आता झालाय चहा गोड. अगं मालविका, काय केलंस तू? चक्क हिरे चहात टाकून पितीयस? कुठले हिरे? डॅडी, शुगर क्रिस्टल्स होते ते, साखरेचे क्रिस्टल्स. जे चहात टाकल्यावर चहा गोडही लागतो आणि जे हिऱ्यासारखे दिसतात सुद्धा. हो, म्हणजे
शांतपणे चहा घे. डॅडीच्या सगळ्या फ्रेंड्सना बोलवलं, कॉल केला होतास, येणार आहेत ना सगळे? नक्की अरे घातलेस कानातले? छान दिसते. मस्त दिसतात एकदम. खूप छान दिसतंय मिसेस खानविलकर. काय रे? हा काय 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 काय? पूजा करूयात म्हटलं सुरू. हा चला 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 पूजेला बसून घ्या. चला Yes, yes. चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. नेत्रोदक स्पर्शः. प्रथम डोळ्याला पाणी लावून घ्या. आचम्य 3 वेळा पाणी प्या. आचम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदेति हस्तं प्रक्षाल्य. हात जोडून नमस्कार करा. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. आदोक्षाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. वहिनी आता तुम्ही हळदी कुंकू वा. आपल्या पुढच्या भावी आयुष्यासाठी सगळ्या मनोकामना आपल्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गणपती बाप्पाला आपण पुत्र पौत्र संतती प्राप्ती व्हावी यासाठी इच्छा मागून घ्यायची आहे. गणपती बाप्पा सत्यनारायण महाराज की जय. फुलवाहून नमस्कार करा. चला आता वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. हो. अरे अरे ओम असू दे. ऑल द बेस्ट. सुखाने संसार करा. आनंदी राहा. स्वीटू बाळा, आता तू खानविलकरांची सून झालीयस. ह्या नावाचा एक मान आहे. तो मान राखण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. ताई अरे अरे सुखी रहा, आनंदी रहा आणि या आमच्या गोड गोड मुलीला आनंदात ठेव. काहीतरी अडकलं ग. अय्या कानात पडलं का? काय? थांबा 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 शोधूयात शोधूयात. पदरात अडकलं का बघ. नाही, कानातलं काय झालं? त्या पदरामध्ये कानातलं पडलं होते. कानातलं पडलं? पडलं नाहीये का? नाही. थांब शोधूयात शोधूयात. असं कसं पडलं? माहित नाही. म्हणजे अगं तिकडे पाटाखाली असेल ना, कार्पेट खाली. बघा नीट बघा. सुरेश, झाडू घेऊन ये. बघ जरा इथे.
काय ग? थांब जरा. काय लागलं? काय झालं? मळसूत्र सापडलं. कानातलं इथेच असेल बघ कुठे ते. एकदा का कानातलं हातात पडलं की मळसूत्र बघून कळेल मग मला की खोटं कानातलं आहे. मग वाट स्वीटूची. आलं हा घे. एक मिनिट. कानातलं बघू. हे घे, काढून बघू का? अरे, साधा कुकर आहे तो. है ना? हो. जरा स्वस्त म्हणजे अजून चांगलं बघूया ना आपण. है ना? मी काय म्हणतो शेख, तो कोपऱ्यात एक बॉक्स पाहिला. हा बेटा तो बॉक्स हा. बाकी हे पण चांगलं आहे ना. वहिनी सगळं खूप महागडं दिसतं या दुकानातलं. हो ग. या जरा थांब. कसं आहे? फक्त 2,500. हा ठीक आहे ना 2,500. हे चिने 2,500 म्हणजे कमी का रे? आपल्या स्वीटूसाठीच घेतोय ना. दादा ऐका ना, ते मागे ना आपण हे प्लेटी आहेत ना त्या. हा ते डिनर सेट ना. हा. ए बेटा तो नवा वाला सेट आण. हा एकदम भारी क्वालिटी आहे. दादा हे बघ, हे छान आहे. चांगलं आहे ना? कसा आहे हा? फक्त 9,000. 9,000? नलू खूप महाग आहे ग. एवढे पैसे आणायचे कुठून? फक्त नाव मोठं आहे आपलं, पण तो मोठेपणा आपल्यामुळे नाहीये, तर करोडोंची उलाढाल करणाऱ्या आपल्या बिझनेसमुळे आपल्या नावाला मोठेपणा आलाय. कधी आपला बिझनेस फार बुडाला, पण आपण सगळे रस्त्यावर आलो होतो. तू जेलमध्ये गेली होतीस. मॉम, माझ्या एका चुकीमुळे तू केलेल्या चुकीमुळे मी शहाणी झाले, आणि त्याच वेळी मला कळलं की आपल्या खानविलकर नावाला काय किंमत आहे. बँक बॅलन्स संपला होता ना आपला, त्यामुळे खानविलकर या नावाला काहीच किंमत उरली नव्हती. अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागली आहे मला. मीही आधी अशीच होते, पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्व देणारी. आजही तशीच, पण अनुभवाने खूप काही शिकवलं की नात्याने इतकाच पैसाही महत्वाचा आहे. आणि मला जे अनुभवातून शहाणपण आलंय ना, ते माझ्या सुनेला मी या घराचा नियम म्हणून सांगणार आहे. ह्यापुढे खानविलकर या नावाची, आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही माझ्या स्वीटूवर असणार आहे. पुढे येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगासाठी मला स्वीटूला तयार करणं गरजेचं आहे, आणि ते मी करणारच. हो. म्हणजे नक्की काय म्हणायचं मग मला? स्वीटूला कशासाठी तयार करते? म्हणजे आता खानविलकरांच्या घराची मालकीण स्वीटू आहे असा याचा अर्थ आहे का? असं असेल तर ऐका ना, मला असं वाटतं की ओम आणि शकूला आवडेल. हा नक्की आवडेल.
लग्नानंतर आपण पहिल्यांदा देतोय ना सुमन, म्हणजे दिल्यासारखं तरी दिसेल ना. तुला आवडलंय ना? हो. आपण हाच घेऊया. हा. सुमन भाऊजी. हा म्हणजे काय हे दादा, नाहीतरी स्वीटूचं लग्न झाल्यावर आपण तिला काही देऊ शकलो नाही रे. हे कसं जरा बरं दिसतं ना द्यायला. नाही, आणि स्वीटूसाठी घेतोय ना, मग बेस्टच घ्यायचं. बोलला लाडका भाऊ बोलला. शोभून दिसेल त्यांच्या घरात है ना. द्या. हा कॅश की कार्ड? हा कॅश. अ, 2000 आणि 500. माझे 2000. हा. अजून लागतील का? मी एटीएम मधून काढून आणतो. ए चिने थांब ना, किती जमतेत बघू आपण आधी. थांब थांब. बहिणी माझ्याकडे हे एवढे म्हणजे 4, 2, 6700 आहेत भाऊजी. म्हणजे 700. जरा. 6700 फायनल करा. हा? खूपच कमी आहे शेट, एवढं परवडत नाही. हं. ठीक आहे. तर 7000 डन करून टाक. हे बघा आता राहू द्या, तुमचं नाही माझं नाही, 7000 डन करा. अहो शेट, आधीच एवढा डिस्काउंट दिला आणि वर तुम्ही नाही. अहो असं काय करता, करा ना. हे बघा माझं ना मोबाईलचं दुकान आहे अंबरनाथला. तिकडची सगळी गिरायकं ना मी ते भांडी घ्यायला पाठवतो तुमच्याकडे. ठीक आहे शेट, घ्या 7 मध्ये घ्या. जरा ते व्यवस्थित पॅक करून द्या. हा हा. त्या स्वीटूचं लग्न आहे ना, गावी झालंय ना, तर आज त्यांच्याकडे पूजा आहे. तर हे जरा व्यवस्थित असं पॅक असेल ना तर बरं वाटेल ना तिकडे द्यायला. अहो ऐका ना, हे सगळं त्यांना सांगायची काय गरज आहे. पॅक करतात ना ते. हो मालविका, वी आर सो ग्लॅड यू आर हिअर. तुला किती मिस केलं माहित का आम्ही दोघींनी पण. तुझ्याशिवाय किटी पार्टीज, आउटिंग, शॉपिंग कशालाच मजा येत नव्हती बघ. हो नाहीच येणार, कारण मीच होते तुमच्यावर पैसे उडवायचे. तुमच्याकडे कोणी नव्हतं म्हटल्यावर कशी येणार मज्जा. हा, मी काही कुठल्या आयलंडवर नव्हते, जेलमध्ये होते, शिक्षा भोगत होते मी केलेल्या गुन्ह्याची. आणि तिथे काही मला मोबाईल दिला नव्हता. मनात आलं तेव्हा कुणालाही उठसूट फोन करायला, म्हणून फोन नाही केला. अगं तसं नाहीये, म्हणजे आम्ही येणारच होतो तुला भेटायला, पण तू कम्फर्टेबल होण्याची वाट बघत होतो आम्ही. कम्फर्टेबल होण्याची वाट बघत होतात का मी इन्व्हाइट करायची वाट बघत होता? कारण पेपरमध्ये तर वाचलं असेलच ना मालविका घरी सुटून आली आहे. एनिवे तुम्हाला कळलं होतं मी इथे आले, पण आज आलात बरं वाटलं. प्रसाद, इज दिस अ शुगर फ्री? इज इट फॅट फ्री? इट्स फ्री, म्हणजे टेन्शन फ्री. तुम्हाला राहिलं ना? या. अरे थांब ना, त्यांना दर्शन तर घेऊ दे. नाही ऍक्च्युली मी डॅडींच्या मित्रांना देत होतो ना तिथं, आणि स्वीटू आली म्हणून मी तिच्या मागे आलो. लग्न झाल्या झाल्या बायकोच्या मागे मागे. हो लाडक्या लेकीसाठी डिनर सेट आणला यांनी. घाणेरड्या साळवींनी डिनर सेट पण तसाच घाणेरडा, त्याच्यावर मास्क करा. हा गुरुजी. गुरुदादा. हा ताई. गुरुजी हाक मारतात बघा कशासाठी. ओके. मी धुते भांडी. आराम चाललाय वाटतं यांचा. अगं हो, ते दमले होते म्हणून मीच म्हटलं त्यांना झोपून घ्या. जेवण तयार आहे. ओके. घेऊन ये सगळ्यांना. येस आणतो. शरद, हे शरद उठ. चिन्या उठ. शरद चल चल उठ उठ. चला जेवायचंय, चला या. काय चाललंय तुमचं? जेवण चल तयार चल आहे, चल चला. चल चल.
खूप प्रेमाने आणलाय ना हा सेट तुझ्या फॅमिलीने तुझ्यासाठी. पण स्वीटू, या घरात तुझ्या वस्तूंना आणि तुझ्या कुटुंबियांना जागा नाही. नको ना राजू, आता जेवणाची वेळ झाली. आता जेवण नाही मिळालं ना तर सगळ्या जणी मला ओरडतील, कारण जेवणाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती ना. जा जा सगळ्यांना सांग मालूनी जेवण रेडी ठेवलंय म्हणून. जा 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 सगळ्यांना सांग आता, नाहीतर मग प्रॉब्लेम होईल. पण कसं ओरडून सांग? मी थांब 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 थांब. जेवण रेडी आहे, जेवणाला या, जेवण रेडी आहे, जेवणाला या. अगं हे शमिका, लीना, ममता, चल ना ग, जेवायला वरण झालं की नाही? अगं बापरे, ये ये ये. मालविका, काय चाललंय हे? मालविका, काय चाललंय तुझं? आणि हे काय केलंस? सॉरी, मारू नका जेलर मॅडम. हे चुकून ते काय झालं ना जेलर मॅडम, मी अशी प्लेट पकडली होती, मला द्यायचंच होतं ना. तिला भूक लागली होती ना सरिताला, मी तिला जेवण नेऊन देताना अशी प्लेट पडली माझ्या हातातून. मग पण तुम्ही ऐका, मी ना या माझ्या पदराने असं गोळा करते, काही माझ्याकडनं चूक झाली, सॉरी. मी गाई मध्ये प्लेट पडली माझ्या हातातून. आता जेवणाची वेळ झाली ना म्हणून ती प्लेट पडली, पण मी गोळा करते, तुम्ही काळजी करू नका. मला माझ्या अंगावर जोरावर सोडू नका, मला चटके देऊ नका, माझ्या अंगावर उंदीर सोडू नका. उड्या मारते, हे बघा, बेडुकुड्या मारते आणि नंतर मॅडम हे बघा असं ओणवं उभं राहते. पण मला मारू नका. काय चाललंय हा तमाशा? हा, हे काय चाललंय हिचं? सुधारली वाटत होतं, पण नाही. तू नाही बदलली, नाही तू नाही सुधारणार. नाही, मी सुधारलीच आहे. मी एकदम चांगली मुलगी झाली. आता मला कोणीच नाही ओरडत. मला जेलर सर पण नाही ओरडत. सर मला म्हणतात आता तुझी लवकर सुटका होणार, कारण तू चांगली वागायला लागलीस. है ना सुरेश काका? है ना सुरेश काका? मला आता इथून बाहेर घेऊन जाणार आहेत लवकर. बस, पडपड बंद कर मालविका. मालविका कोण? माझं नाव मालू आहे, मालू खानविलकर. तुम्हाला माहिती का, आता माझं लग्न होणार आहे. मालू जेलमधली मालू वर आईलय, मला वर आईलय. मालू जेलमधली मालू लय मला वर आईलय. मालू जेलमधली मालू वर आईलय, मला वर आईलय. क्या कर रही हो बेबी? मला वर. स्टॉप इट. ताई, स्टॉप इट. व्हॉट इज दिस? तू एक तर नलू मावशीने आणलेला, हेमाने आणलेला डिनर सेट फोडलास. व्हॉट आर यू डुईंग? गुड मॉर्निंग सर. परेड रेडी सर. खाना रेडी है खाने के लिए. हाउस द जज? 1 2 प्लीज साइड 1 2. ओके गो. आय एम नॉट जोकिंग ताई. अगं जरा तरी भान ठेव. काय चाललंय तुझं? थांबा, कोणी ओरडू नका तिला. येस थांबा. ब्लॅक मामा कमिंग. आय एम अगं कमिंग. तू काय करतेस? 1 2 आम्ही जेलमध्ये नाही आहोत, घरी आहोत. मी डॅडी आहे. चल चल. माझी डॅडी माझ्या घरी आहेत. माझी डॅडी तुम्ही थोडी. मालविका चल, रूम मध्ये चल. असं उडत जायचं आपण. हा जेलमधल्या कैद्यांना घेऊन उडत जायचंय. Yeah, doctor. All right. Yeah, we can do that. Sounds good. I'll call you back. Okay? Yeah. Sure thing. Yeah.
थँक्यू. हे घे. नाही मला नको. अरे ओम दूध पिऊन घे. तू काहीच खाल्लं नाहीस बराच वेळ झाला. ओके ऑल राईट. गॉट दी ऍड्रेस. मी आता लंडन मधल्या एका सायकॅट्रिस्टशी बोललो. ताईबद्दल त्यांना सांगितलं. सो ही सपोज टू बी वन ऑफ द बेस्ट. ते मला म्हणते की काही हरकत नाही, ताई बरी होईल. आपण बेस्ट उपचार करू ताईला. यु नो, आपण सगळ्या गोष्टी करू. मेडिकेशन, ट्रीटमेंट्स, तिचा आहार, हे सगळं आपण सांभाळू. ताई शुअर शॉट बरी होईल. शील फील नाईस. बरी होईल ना ताई? तू एवढं मनापासून करतोस ना ताई, नक्की बरी होईल. आणि मला माहिती की त्यांच्याबरोबर खूप वाईट घडलंय सगळं, पण खरं सांगू का, मला अजिबात काळजी नाहीये त्यांची. कारण त्यांची काळजी घ्यायला जगातला बेस्ट भाऊ आहे की नाही. हा, मला माहितीये रादर, मला खात्री आहे की तू ताईला काहीही कमी पडू देणार नाहीस. गेले 6 महिने त्यांनी खूप सहन केलंय. आय हॅड नो आयडिया. मी आता कधी तिची साथ सोडणार नाही. मी तिला एकटं पडू देणार नाही. वैष्णव जाना तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. वैष्णव जाना तो नाही, दुराचा त्रास होतो तसं. वा बेटा वा, तुझ्यामुळे दिवसाची सुरुवात खूप छान होते. प्रसन्न वाटत. ऍक्च्युली मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. काल जे काही घडलं ते त्याच्याबद्दल खरंच खूप मनापासून सॉरी. मी असं का केलं, कधी केलं, कसं केलं मला आठवत नाहीये, पण माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झाला आणि स्पेशली मी तुला सॉरी. आणि मग मुद्दाम नव्हतं केला. सॉरी. रेडी, ही तुझी आई आहे. मला आधी का नाही सांगितलं ते सगळं? आई ऐक ना, ताईला गिल्टी वाटत असं अजून काही बोलू नकोस. ओके ताई, इट्स ओके. आपण तुझ्यासाठी बेस्ट डॉक्टर शोधू. नाही, डॉक्टर आणि ट्रीटमेंटची गरज नाही करत. 2-3 दिवस डॅडींनी गोळ्या दिल्या नाहीत, ते विसरले. पण आय प्रॉमिस, त्यांनी दिला नाही तरी मी माझ्या गोळ्या घेत जाईन. यापुढे माझा त्रास होणार नाही कोणाला. गोळ्या इफेक्टिव्ह आहेत ना, मला इतके दिवस त्रास झाला नाही. ओम म्हणतोय तर दाखवूया ना एखाद्या चांगल्या सायकायट्रिस्टला. नाही, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना झाला तेवढा त्रास पुरेसा आहे. असं कसं ताई? मला माझी जुनी ताई परत हवी. बरोबर बोलतोय ओम. हल्ली किती बदलली आहेस तू. सारखं कुठल्या ना कुठल्या तरी दडपणाखाली असते. हे बघ बाळा, तू आता आपल्या माणसांमध्ये आहेस आणि आपलेपणा म्हटलं की दडपण नसतं. कधी कधी आपल्या माणसांचं आपलेपणाचं जास्त दडपण येतं मामा. तू आता कसलंही टेन्शन घेऊ नकोस. आता फक्त आराम करायचा. हा बोल. काही ओळख आहे की नाही? लग्न केलंस, बोलला नाहीस आणि बोलवलं पण नाहीस. कमॉन यार, सोशल मीडियावरच्या फोटोवरून कळलं आम्हाला की तुझं लग्न झालंय ते. अरे मित्र म्हणून थोडी तरी लाज वाटू दे. अरे हो सॉरी. काय झालं, ते फॅमिलीच होते रे फक्त लग्नाला. आणि सोशल मीडियावरून हे पण कळलं आम्हाला की ओम खानविलकर साहेब बायकोसह मुंबईला परत आले. सो वेन यू आर गोइंग टू गिव्ह अस अ पार्टी?
कम ऑन यार, आज संध्याकाळी. आज? आणि तू पार्टीची काय अरेंजमेंटची काय टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळं बघतो, तू फक्त बायकोला घेऊन ये बस. ऑलराईट, ठीक आहे. हा, इट्स अ थीम पार्टी. हा, ड्रेस कोड इज ब्लॅक. ऑलराईट, ओके, ठीक आहे, सी यू.